मी सध्या दौंड तालुक्यातील चिंचोली गावात आहे आणि चिंचोली गावात काल 1 वाजल्यानंतर जो पाऊस झाला या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे। मात्र मी आता जिथं उभा आहे हे एक घर आहे, गरीब कुटुंबाचं घर आहे। आपण पाहतोय की पत्र्याच्या घरात ते राहतात। आयुष्यभर कष्ट करून जमवलेला त्यांचा संसार जो होता तो संसार आता आपण पाहतोय की चिखलात सगळा माखलेला आहे। 15 ते 20 पोती ज्वारी आणि गव्हाचं धान्य आहे, हे सगळं भिजलेलं आहे। ताई त्यांचं हे सगळं सामान भिजलं, त्या ताई माझ्यासोबत आहेत, डोळ्यात त्यांचे अश्रू आहेत, अगदी ओक्साबोक्शी रडतायत त्या, कारण पण तसंच आहे। आयुष्यभर कष्टाने कमवलेलं सगळं त्यांचं पावसात त्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलेलं आहे, भिजलेलं आहे आणि आता उद्यापासून नेमकं करायचं काय असा त्यांना प्रश्न पडलेला आहे। जनावर शेजारी बांधलेत, जनावरांना चारा देखील नाहीये। ताईंशी मी थेट बोलणार आहे। ताई, डोळ्यातले अश्रू आम्हाला देखील वाईट वाटतंय, आयुष्यभर कमवलेलं आपल्या डोळ्यासमोर असं भिजतं आणि एवढं जडू आहे माझं आयुष्य जाईन आता। एवढं उभं करायचं सब सारं माझ्यावर शब्द, माझ्या मुलांचं शिक्षण अगदी आम्ही अंगाच्या कपड्याची बाहेर निघलो। काय काय भिजले ताई? नेमकं घरात काय काय सामान होतं? फ्रीज वरती गिरण होता, फ्रीज वाहून चाललेला, मग तिकडं टाकलाय, गाडी चालली होती। समजा पसारा गव्हाच्या 19 गोण्या आहेत, ज्वारीच्या 2-3 गोण्या आहेत, गुरांचं खुराक, किराणा भरला होता मी 10,000चा। म्हणलं कामाला माणसं येते ती स्वयंपाक हे बनवावं लागतो त्यांना। आमचं आयुष्याचं झालं, अंगाच्या कपड्याची बाहेर निघून आता काय करायचं, कसं करायचं डोकं चाललं। तहसीलदार आले होते, काय म्हणले का, काय मदत करतो काय तुम्हाला? बघू म्हणले, गेलेत की हे करून पाणी करून फोटो काढून। आता काय असेल ती माझं एवढंच म्हणणं आहे की होता होईल एवढी मदत व्हावं, इथं आमच्या शेजारी मोरे किंवा पूल बांधण्याची व्यवस्था व्हावं, ती जेणेकरून आम्हाला त्रास होऊ नये। धान्य किती होतं आता आपण बघतो की, आम्हाला दाखवता का जरा तुमचं धान्य किती होतं किंवा काय काय भिजलंय तुमच्या घरात? नेमकं आपण पाहतोय साधं पत्र्याचं शेड आहे आणि खाली हे फरशी आहे, फरशीवर सगळा चिखल आपल्याला माखलेला दिसतोय, भांडी चिखलात भरलेली आहेत आणि सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे। आपण हे घर पाहून समजू शकतो की काय परिस्थिती असेल यांची, म्हणजे आर्थिक परिस्थिती काय असू शकते। पत्र्याचं घर आहे आणि खाली साधी फरशी आहे, एका कोपऱ्यात त्यांनी धान्य लावून ठेवलं त्यांचं, का तर हेच धान्य त्यांनी कष्ट करून मागील 1 वर्षात हे धान्य पिकवलं होतं आणि पुढील 1-2 वर्ष हे धान्य ते खाण्यासाठी वापरणार असतील किंवा थोडंफार विकलं जाऊन त्याच्यातून पैसे कमवले जात होते। परंतु आता हे डोळ्यासमोर सगळं भिजलंय। आपण पाहतो त्या म्हणतायत की 10,000चा किराणा भरलाय, पाहतोय आपण साबण असतील किंवा तांदूळ असतील, गरा असेल, सगळ्या वस्तू या ठिकाणी भिजलेल्या आहेत। अचानक आलेल्या पावसाने डोळ्यासमोर अख्खा संसार उद्ध्वस्त झालाय। ताई, सगळं काय तुमच्या घरात सगळा चिखल झालेला आहे, किती पाणी भरलं होतं? गळे इतकं पाणी होतं, घरात शिरलं होतं। कागदपत्र म्हणलं काढा होते, बाकीचं तर गेलंयच। आता कागदपत्र भिजली? कागदपत्र भिजले, थोडे घातल्यात वाळायला। आता तुम्ही जेवण केलंय का किंवा काय, कसं पुढचं काय? येतेत ना भाऊ माझं, भाऊ म्हणले डबा घेऊन येऊ, बघू काहीतरी करू व्यवस्था, म्हणली येते इंदापूरवरनं। डोळ्यासमोर भांडी पण वाहून गेली ताई तुमची, ते पण नाही वाचू शकला? आता काय वाचवायचं, आमचा जीवच आम्ही वाचवला, धरायचं तरी काय काय, गुरण आम्हीच बाहेर निघलो। अक्षरशः आम्हालाच वाटायचं आम्हीच पाण्यात बुडतोय का काय। ती बी माझा भाऊ 7-8 जण आली ना आम्हाला पाण्यातनं काढलं बाहेर। गावातून तर किती मी फोन केले, एक नाही मदतीला आलं। जेव्हा इंदापूरवरनं आली तेव्हा आम्हाला मदत भेटली, तेव्हा आम्ही पाण्यातच होतो। माझं वाटलं झालं, वर्षभर मी कष्ट करून म्हणलं आपल्याला गेलं होतं का गरीबाला। घ्यायच्या आणि खायच्या लायकीचं काय राहिलंच नाही। समजा पाण्यात गेलं, आमचे कपडे गेले, काय वावर काय आहे तर सकाळ धरण पसाराच गोळा करतोय। आपण पाहतोय की धान्य भिजलंय,
संसार उपयोगी वस्तू भिजलेल्या आहेत. कालच्या पावसात त्यांची भांडी देखील वाहून गेलेली आहेत. आता खरं तर प्रशासनाकडून आणि लोकांकडून यांना मदतीची गरज आहे. खरं तर ते म्हणतात की आयुष्यभर कष्टाने कमवलेलं एका पावसाने सगळं वायाला गेलेलं आहे. तहसीलदारांनी या ठिकाणी येऊन पाहणी देखील केलेली आहे. प्रशासन या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलं होतं. सरकारच्या माध्यमातून जेवढी शक्य होईल तेवढी लवकरात लवकर मदत करण्यात येईल असं देखील तहसीलदारांनी सांगण्यात आलं. पण त्यांच्या जे डोळ्यातले अश्रू जे पाहावत नाही आहेत, कारण की कष्टाने कमवलेलं डोळ्यासमोर सगळं भिजलंय आणि वाहून देखील गेलंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.